नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत असलेल्या विधवा महिला, आजारीग्रस्त तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि तुम्हाला आता पैसे जे आहे तर ते वितरित होणार आहे। या संदर्भात शासनाने मेसेज दिलेला आहे, परंतु हे पैसे तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होईल तसेच कोणत्या लाभार्थ्यांना ते पैसे येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, नेहमीच आपण ही माहिती जी आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। काल आपण जेव्हा व्हिडिओ टाकलेला होता त्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाचे DBT 2.0 जे पोर्टल आहे त्यावरती एक नोटीस आलेला आहे की कालच्या तारखेपासून तर आजपर्यंत म्हणजे आज सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ते पोर्टल बंद राहील। आता त्यावेळेस तुम्हाला पैसे येईल का? तर अजिबात नाही। त्यावेळेस ती शासकीय प्रक्रिया, सरकारी कागदपत्रे, जी काही फाईल बनवणे असेल, जे काही काम असेल तर ते काम त्यावेळेस करण्याचे ठरलेले होते। आता त्यामध्ये असं स्पेशल नोटीस दिलेलं नाही की श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना किंवा विधवा महिलांना हे पैसे मिळेल किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळेल, त्याचं काम केलं जाते असं त्याने लिहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये। पण तुम्हाला मात्र पैसे जे आहे तर ते येणार आहे, ठीक आहे। आता हे पैसे कधी येणार आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्याआधी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल, ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती इतरांपर्यंत पोहोचवा। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो हे जे पैसे आहेत तर मी काल जसं सांगितलं त्याप्रमाणे पुढील 7 दिवसात येईल। पुढील 7 दिवसामध्ये ते पैसे तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर होणार आहे। आज, उद्या, परवा कधीही ते पैसे होऊ शकतात, कारण याची काही निश्चित टाईमलाईन नसते की यावेळेतच ते काम पूर्ण होईल, त्यावेळेतच ते काम पूर्ण होईल। कधीकधी काय होतं की काही छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे त्याला वेळ लागतो। त्यामुळे पुढच्या 7 दिवसात म्हणजे कालपासून पुढच्या 7 दिवसामध्ये, आता पुढे आज आहे तर आज 6 दिवस लागतील पुन्हा, तर पुढच्या 6 ते 7 दिवसात तुमच्या खात्यावरती ते पैसे ट्रान्सफर होईल। समजा उद्या एखाद्याच्या खात्यावरती श्रावणबाळ योजनेचे पैसे आले, एखाद्याच्या खात्यावरती नाही आले तरी त्यांनी काळजी करायचं नाही आहे। त्यांना पैसे जे आहे तर ते पुढे 6 ते 7 दिवसामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। त्यामुळे आनंदाच्या भरामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या महिन्याचे हे पैसे तुम्हाला मिळणार आहे। बरेच लाभार्थी विचारतात की सर आमचे पैसे आलेले नाही आहे, ऑगस्ट महिन्याचे आलेले नाही आहे, जुलै महिन्याचे आलेले नाही आहे। तर त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला जुलै महिन्याचे अनुदान हे मिळणार आहे। ऑगस्ट महिन्याचे नाही तर तुम्हाला जुलै महिन्याचे हे पैसे मिळणार आहे। ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला पुढील महिन्यामध्ये मिळेल। कधी मिळेल त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याच चॅनलवरती तो व्हिडिओ प्रसिद्ध केला जाईल। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ऑगस्ट महिन्याचे श्रावणबाळ योजना, विधवा महिला, आजारीग्रस्त या लाभार्थ्यांना कधी पैसे येतील तर आपणच तुम्हाला ती माहिती सांगणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या लाभार्थ्यांना पैसे येणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना नाही येणार आहे। तर ज्या लाभार्थ्यांना जूनचे पैसे आलेले आहेत, ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचे पैसे आलेले आहेत, अशा 99% लाभार्थ्यांना हे पैसे येणार आहे। 99% म्हणण्यापेक्षा 95% आपण पकडूया, 95% लाभार्थ्यांना पैसे येणार आहेत, जूनचे पैसे आलेल्या लाभार्थ्यांना। ज्यांना जूनचे पैसे आलेले नाही तर त्या लाभार्थ्यांना मात्र पैसे येण्याची शक्यता कमी आहे। ज्यांनी अपडेट केलेले आहेत, ज्यांनी काम पूर्ण केलेले आहे, ज्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले आहे, डेटा पोर्टलवर अपडेट झालेला आहे, अशा लाभार्थ्यांना पैसे येतील। पण ज्या लाभार्थ्यांनी काहीच केले नाही, जूनचे पैसे नाही आले, त्यामुळे त्या लाभार्थ्यांना मात्र पैसे येणे मुश्किल आहे, अशक्य आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला जूनचे पैसे आले असेल तर नक्कीच तुम्हाला जुलैचे पैसे येतील, पण जूनचे पैसे जर तुम्हाला आलेले नसाल तर मात्र तुम्हाला पैसे येणे कठीण आहे। आणि नाही आले म्हणून जर तुम्ही या 2 महिन्यामध्ये, पुढील 1.5 ते 2 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये जर तुम्ही काही प्रक्रिया केली असेल त्यावर तर तुम्हाला पैसे येतील। आणि आता प्रक्रिया केली नसेल आणि तुमचा डेटा जर अपडेट झाला नसेल तर तुम्हाला पैसे येणे कठीण आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी लाभार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे।
लक्षात आले तुम्हाला? श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेली निराधारांची श्रावणबाळ, तसेच विधवा महिला, आजारीग्रस्तांसाठी असलेली योजना, इतर सर्व ज्यांना 1500 रुपयाचा लाभ मिळतात अशा लाभार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपला मोबाईल नंबर आहे 94 23 39 37 61. या नंबरवर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. तिथे देखील तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. ठीक आहे, आता काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत कालच्या व्हिडिओला आलेले ते आपण जाणून घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे मंदा प्रसादे यांचा प्रश्न आहे, सर आम्हाला जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे, तर ते मिळतील का? हो, निश्चितच तुम्हाला जुलैचे पैसे मिळेल मंदाजी. मंदाताई, तुम्हाला जुलैचे पैसे मिळेल, ऑगस्टचे पैसे पुढील महिन्यात मिळेल, जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे. पुढील प्रश्नाकडे वळूया. सुरेखा कांबळे यांनी विचारलं आहे, सर रजिस्टर्ड नोंद नाही, KYC होत नाही, 6 महिन्यांपासून पगार बंद झाली आहे, तहसील ऑफिसमध्ये गेलं की ते सांगतात पोर्टल बंद आहे, काय करावे? तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो 6 महिन्यांपासून तर पोर्टल बंद नाही आहे, मागील 2 ते 3 महिन्यांपासून बंद आहे. पहिली गोष्ट ही आहे. आता पोर्टल बंद आहे, पण मागील 3 महिने नव्हते, म्हणजे आता लास्ट 3 महिन्यांपासून आहे. पण हे पोर्टल काही जानेवारीपासून बंद आहे, फेब्रुवारीपासून बंद आहे असं नाही. ते एप्रिल मेच्या नंतर बंद झालेले आहे. मागील 2 महिनेच झाले माझ्या मते तर हे पोर्टल बंद आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डेटा अपडेट करणे गरजेचे आहे आणि डेटा अपडेट झाल्यानंतरच ते काम तुमचे मार्गी लागू शकते. तरी तुम्ही त्यांना लेखी अर्ज द्या शक्य असल्यास. आता वारंवार जाऊन तुम्ही तुमचे पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना लेखी अर्ज द्या आणि काय प्रॉब्लेम आहे ते कारण मागवा, की माझा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि कुठली गोष्ट लिंक नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीमध्ये अडचण आहे, हा प्रश्न त्यांना लेखी विचारा आणि त्यांच्याकडून जे आहे तर ते लेखी उत्तर मागवा आणि ते आम्हाला शेअर करा, जेणेकरून काय आहे एक्झॅक्टली ते आपल्याला कळेल. जर ते लेखी देत नसेल तर आपण काय करायचं यावर आपण पुढे प्रयत्न करूया. ओके. सर विधवा महिलांचे पेन्शन कधी येणार? वाढवा तालुका. तर विधवा महिलांचे पेन्शन आत्ताच येणार आहे, पुढील 7 दिवसामध्ये, जसं मी सांगितलेलं आहे. तर तसंच तुम्हाला देखील पैसे येणार आहे, काळजी करू नका. ओके. गीता देवणे आपल्याला विचारतात, सर मी विधवा महिला आहे, मला मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले नाहीत, ते कधी येणार आहेत? तर गीताजी, 2 महिन्यांचे पैसे इतर विधवा महिलांना पण आलेले नाही. ओके, तर ते 2 महिन्याचे पैसे नाही, तुम्हाला 1 महिन्याचे पैसे येतील. जुलैचे पैसे आधी तुम्हाला येतील आणि पुढील महिन्यात ऑगस्टचे पैसे येतील, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. ओके, त्यामुळे काळजी करू नका, पैसे नक्कीच तुम्हाला येतील जर जूनचे पैसे आले असेल तर. पुढील प्रश्न पुरुषोत्तम कुचनकर याच्यावरून आलेला आहे, प्रोफाईलवरून. ते म्हणतात, सर मी विधवा महिला आहे, चंद्रपूरचे आहे, परंतु मला 2 महिन्यांपासून म्हणजे जून महिन्यापासून पैसे आले नाही. तर जूनपासून जर तुम्हाला पैसे आले नाही आहे, जूनचे जर आलेले नसेल तर मात्र तुमचे डॉक्युमेंट्स जो आहे तर ते अपडेट झालेले नाही आहे. पोर्टलवरती डॉक्युमेंट्स अपडेट करण्याची तुम्हाला गरज आहे आणि त्यानंतर तुम्हाला जुलैचे पैसे येतील आणि जूनचे नाही येणार, आता तुम्हाला जुलैचे येतील. पण जूनचे जर पैसे आले असेल तर मात्र तुम्हाला काही करण्याची गरज नाही, जुलैचे पैसे तुम्हाला येण्याची शक्यता आहे. ओके. जुलै व ऑगस्टचे अनुदान बाकी आहे. अमरावती जिल्हा, अमरावती तालुका, मंदा आठवले यांचा प्रश्न आहे. तर होय, निश्चितच जुलै ऑगस्टचे पैसे बाकी आहे, पण मी वारंवार आता सांगितलं की जुलै आणि ऑगस्टचे पैसे न येता जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला येतील, ऑगस्टचे पैसे पुढे येणार आहे. ठीक आहे, तर आजच्या पुरतं एवढंच. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आपल्याला फोन करू शकता. आपला फोन नंबर 94 23 39 37 61. तसेच त्याच नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप देखील करू शकणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.